गरुड पुराणानुसार लक्ष्मी दररोज तुमच्या घरासमोर 7 वेळा तरी येते, पण तुमच्याच काही चुकांमुळे ती आत प्रवेश करत नाही, ती बाहेरच्या बाहेरच निघून जाते. नमस्कार, माझं नाव स्वराली. स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा हा व्हिडिओ जरा माहिती संदर्भात असेल. प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास असावा, आपल्या घरात कधीही दरिद्री येऊ नये, भलेही पैसा कमी येईल पण तो टिकून राहावा. काही लोकांचं तुम्ही बघत असाल, त्यांना मिळकत कमी असते पण त्यात त्यांचं सगळं मॅनेज होतं. त्यांच्या घराचे हफ्तेही फिटतात, गाडीचं लोनही भरलं जातं, ते मस्त फिरायला वगैरे पण जातात, म्हणजे सगळंच ते करतात. पण कधी कधी आपल्याला मिळकत जास्त असते पण पैसा कुठे जातो हेच कळत नाही. तर आज मी या व्हिडिओमध्ये अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही, आणि हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. लक्ष्मी ही अतिशय चंचल असते, ती येण्यापेक्षा टिकून राहणं आवश्यकही असतं आणि कधीकधी अवघडही असतं. तर याच काही गोष्टीपैकी पहिली गोष्ट ही की तुमच्या घराचा उंबरठा, म्हणजे तुमच्या घराचा दरवाजा हा कसा आहे, तो तुम्ही कसा ठेवता. बऱ्याच लोकांचं मी पाहिलेलं आहे की त्यांच्या घरासमोर हे मोठे चपलांचे ढीग पडलेला असतो, त्यात काही चपला तुटक्याही असतात, काही उलट्या पडलेल्या असतात. रात्री तुम्ही कचऱ्याचा डब्बा बाहेर ठेवता, त्यातून घाण वास येतो. असं तर सगळा घाणेरडा प्रकार तुमच्या प्रवेशद्वारासमोर असेल तर तिथून लक्ष्मी देवी कशी आत येईल. तुमच्या घरात अशी अस्वच्छतेत फक्त अलक्ष्मीच येते. दिवाळीच्या वेळेला उंबरठ्याची पूजा करणे, उंबरठा स्वच्छ ठेवणे याला इतकं महत्त्व का आहे, हे सगळं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी यामुळे करतात की लक्ष्मी देवी जिथून आत प्रवेश करते ते ठिकाण सुशोभित करण्यात येते. त्यामुळे तुमच्या घराचा उंबरठा हा चांगला ठेवा. फार काही पैसा लावून त्याला आकर्षक बनवण्याबद्दल मी इथे बोलत नाही आहे. तो फक्त स्वच्छ ठेवा. तिथे एखादं चांगलं तोरण बांधा आणि तिथे चपला किंवा कचरा पडू नका देऊ. ज्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत त्याच गोष्टी मी इथे शेअर करते आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या किचनमध्ये फुटकी भांडी नसावी आणि तुमच्या घरात कपाटात किंवा अंगावर कधीही फाटके कपडे असू नये. हे अतिशय दरिद्रीपणाचं लक्षण आहे. तुमच्याजवळ जर पैसा नसेल नवीन कपडे घेण्याइतका तर तुम्ही कमीत कमी ती कपडे शिवून तरी घाला, पण तसे फाटके कपडे कधीही वापरू नका. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर तुमच्या घरातील स्वच्छता. लक्ष्मी देवीला स्वच्छता खूप प्रिय आहे. ज्या ठिकाणी घाण असते तिथे लक्ष्मी देवी कधीही वास करत नाही. जर तुमच्या घरात जाळी जळमटी दिसत असतील, घरभर हा कचरा असेल, व कधी कधी आपण झाडतो आणि कचरा हा एका कोंट्यात लावून टाकतो. अरे पण असं का करायचं? कचरा काढून डस्टबिनमध्ये का नाही टाकायचा? घरातील प्रत्येक कोपऱ्यात प्रत्येक भागात लक्ष्मी देवी वास करत असते. तुम्ही वरून स्वच्छता करून आतून घाण ठेवता तर अशा ठिकाणी कसं काय प्रसन्नता राहील, कसं काय पॉझिटिव्हिटी राहील आणि लक्ष्मी देवीचा वास राहील. त्यामुळे घर स्वच्छता असणे हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर चौथी गोष्ट, तुमच्या घरात अन्न वाया जातं का? ज्या घरात अन्नपूर्णा देवीचा मान ठेवला जात नाही, अक्षरशः उरलेलं अन्न हे डस्टबिनमध्ये टाकतात. अरे तुम्ही जेवढं लागतं तेवढंच करा, एक पोळी कमी खा, पण अन्नाचा अपमान करू नका. अन्नपूर्णा देवीला प्रसन्न ठेवल्याशिवाय लक्ष्मी देवी प्रसन्न कधीही राहत नाही. त्यामुळे अन्न कधीही वाया घालू नका. त्यानंतर 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील प्रत्येक स्त्रीचा मान. मी फक्त घरातील कुलस्त्री नाही तर प्रत्येक स्त्री, तुमची आई, तुमची बहीण, तुमची आजी, तुमची मुलगी, असं प्रत्येक स्त्रीबद्दल म्हणत आहे. आणि फक्त पुरुषांनी स्त्रीचा मान ठेवण्याबद्दल मी नाही बोलत आहे. एका स्त्रीनी पण दुसऱ्या स्त्रीचा मान ठेवण्याबद्दल मी इथे बोलत आहे. सासू सुनेचे भांडण खूप घरात असतात, पण या छोट्या मोठ्या भांडणात तुम्ही सतत आपल्या सुनेला टोचून बोलणे, तिचा पान उतारा करणे, आणि सेम गोष्ट सुनेने सासूच्या बाबतीत कधीही करू नये. सासूचं वय झालं आहे, म्हातारपणात लोक चिडचिड करतात, अगदी लहान मुलांसारखं ते वागतात. त्यामुळे त्यांचा कधीही पान उतारा करू नये. भांडणं ही प्रत्येक घरात होतात, छोटे मोठे वाद हे होतात, ते ठीक आहे, पण टोचून बोलणे आणि पान उतारा करणे हे कधीही करू नका. प्रत्येक स्त्री हे देवीचं रूप आहे, तिचा मान हा केलाच पाहिजे. घरातल्या लक्ष्मीचा मान केल्यानेच आपल्या घरात लक्ष्मी येते आणि ती टिकून राहते. हे सगळे माझे अनुभव आणि मी स्वतःत केलेले बदल, आणि त्यामुळे मला खरंच खूप फरक जाणवला आहे. तुम्ही पण हे नक्की बदल स्वतःत घडवून आणा, तुम्हाला पण नक्की फरक जाणवेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.